साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची हातांना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर ही जान आम्ही अनुशान आम्ही अभिमान आम्ही घुमशान आम्ही लख लखतो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा तुझे रे साधू आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा तुझे रे साधू आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता खेळ पुन्हा पुन्हा नवा डाव का नवी हार नवी जीत जुनी नाती नवी रीत का जान आम्ही अनुशान आम्ही अभिमान आम्ही धुमशान आम्ही चमचमतो इथल्या आकाशावर आमचाच तारा किती आले किती गेले तरी सारे असे चाले आता कुठे कसे जावे तुझे गाणे कसे गावे अभिमान आम्ही घुमशान आम्ही धगधगत्या साऱ्या स्वप्नांना नाही किनारा बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा प्रमाण वाढत आहे. शेतकरी शासनाच्या सोयी सुविधा विविध योजनांपासून वंचित राहत आहे. आज त्यांच्या मालाला भाव नाही, कोणत्याही सुविधा नाही, बँकेच्या कर्जाच्या ओझ्याखाली तो दबला आहे. त्यांच्या मुलांना तो चांगलं शिक्षण देऊ शकत नाही. मुलींच्या लग्नाचे प्रश्न असे अनेक समस्यांनी तो ग्रासला आहे, म्हणून तो आत्महत्येचा पर्याय निवडत आहे. आणि हे असे चालू राहिले तर महाराष्ट्रात शेतकरी शिल्लक राहणार नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रचंड राजकीय उदासीनता आहे. निवडणुकीच्या वेळी त्यांना एक मोठी आश्वासन दिली जातात आणि एकदा सत्तेवर आल्यावर कोणीही त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. दुःखाची गोष्ट अशी जे शेतकऱ्यांच्या प्रश्न सत्तेत आले ते आज काही बोलायला तयार नाही. आणि म्हणून आमच्या तरुणांच्या मनात एक प्रश्न पडला, आपण शेतकऱ्यांच्या समस्येबाबत काहीतरी केले पाहिजे. आणि याहूनच सर्व मित्रांच्या मदतीने आमच्या शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मोर्चा काढण्याचे ठरले व त्यांच्यासाठी विविध पक्ष तसे विविध संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले व आम्ही जोमाने कामाला लागलो. अनेक अडचणी समोर होत्या, कोणत्याही मोर्चाचा अनुभव नव्हता म्हणून काळजी अशी होती, परंतु उद्देश प्रामाणिक होता. शेतकऱ्यांची मनात तळमळ होती म्हणून हे सर्व काही साध्य झाले व इथे सर्वांनी उन्हात आणत थांबून सर्वांनी प्रतिसाद दिला.